नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भरती अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले 40 अति महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व भरती परीक्षांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे काम कोणते असते। 4 ऑप्शन आहेत। पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे काम कोणते असते? तर ऑप्शन सी लोकांची सेवा करणे। ठीक आहे, ऑप्शन सी लोकांची सेवा करणे। प्रश्न क्रमांक 2 दिलाय की भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे? किती टक्के लोक हिंदीमध्ये बोलतात? किती टक्के लोकांची मदर टंग म्हणजे मातृभाषा? तर 40%। ऑप्शन बी 40% लोकांची मातृभाषा ही भारतातील लोकांची हिंदी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना तर राजा राममोहन राव। या लक्षात ठेवा, IMP क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवतो। IMP क्वेश्चन आहे। ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राममोहन राव यांनी 20 ऑगस्ट 1828 ला कोलकाता येथे केली होती। प्रश्न क्रमांक 4 दिलाय की कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे? कर्नाटक राज्य आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटक राज्य। तर बघा 1973 पर्यंत हे मैसूर या नावाने ओळखले जायचे। ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 5 आहे की हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे? गायत्री मंत्र कोणत्या वेदामधून घेतलेला आहे माहिती आहे का? तर ऋग्वेदामधून घेतलेला आहे। ऑप्शन सी ते उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे 6वा की माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते? लोह, तांबा, सोने की चांदी? तर बघा माणसाने सर्वात प्रथम तांबा, ऑप्शन बी तांबा या धातूचा वापर करायला सुरुवात केली होती। 7वा प्रश्न आहे की नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नौसेना म्हणजे काय? तर नेव्ही डे। नेव्ही डे। तर नेव्ही डे म्हटलं की हा साजरा केला जातो 4 डिसेंबरला। का साजरा केला जातो? तर बघा पाकिस्तानातील कराची पोर्ट जे आहे ते नेस्तनाबूत केलं होतं आपल्या नेव्हीने 1971 ला, म्हणून तेव्हापासून 4 डिसेंबर या दिवशी नौसेना दिवस किंवा नेव्ही डे हा साजरा केला जातो। ठीक आहे। 8वा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न हा देखील। हैदराबाद राज्याला स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी टिंबटिंब ऑपरेशन सुरू करण्यात आला 1948 मध्ये। कोणतं ऑपरेशन सुरू करण्यात आले होतं? तर ऑप्शन ए हा ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 9 दिलाय की दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प टिंबटिंब या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे? गुजरात, कर्नाटक, गोवा की आंध्र प्रदेश? तर बघा ऑप्शन बी कर्नाटक या राज्याच्या सहकार्याने उभारला गेलेला आहे दूधगंगा, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 10 दिलाय की कोवॅक्सिन ही लस कोणत्या देशाने बनवली आहे? कोवॅक्सिन ही लस, तर बघा कोवॅक्सिन लस म्हटलं की आपल्या भारतामधील भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली होती कोवॅक्सिन ही लस। ठीक आहे। बघा पुढचा प्रश्न आहे 11वा की गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे मिश्रवाक्य कोणत्या प्रकारचे आहे? गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर बघा ऑप्शन ए स्वरूपबोधक। ऑप्शन ए स्वरूपबोधक या प्रकारचे आहे। प्रश्न क्रमांक 12 दिलाय की एक बॅरल म्हणजे किती लिटर? चला, बॅरल ऑइल मोजलं जातं बॅरलमध्ये, तर एक बॅरल म्हणजे 159 लिटर। लक्षात ठेवा, टीव्हीवर तुम्ही बघितलं असाल एवढं बॅरल आपण तेल श्रीलंकेला दिलं किंवा बांगलादेशला दिलं, किंवा एवढं तेल आपण रशियावरून एवढं बॅरल तेल आपण रशियावरून इम्पोर्ट केलं, तर एक बॅरल म्हणजे किती असतं? तर 159 लिटर। प्रश्न क्रमांक 13 दिलाय की बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो? बुध म्हणजे मर्क्युरी म्हणतात इंग्लिशमध्ये, बुध ग्रह। तर बुध ग्रह हा 88 दिवस घेतो। लक्षात ठेवा, ऑप्शन बी 88 दिवस घेतो सूर्याभोवती एक चक्कर मारायला। ठीक आहे, सर्वात छोटा व सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह। 14वा प्रश्न आहे कबूतर जर शांतीचं प्रतीक आहे तर सफेद झेंडा कशाचे प्रतीक आहे? तर सफेद झेंडा हा शरण जाणे, ऑप्शन बी शरण जाण्याला प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 15 दिलाय की प्रसादला गरम दूध खूप आवडते, या वाक्यातील कर्ता ओळखा।
कर्ता ओळखायचं आहे. तर दूध येईल करता येते, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 16 दिलाय, जपान या देशाचे चलन कोणते? येन, रुपया, पाऊंड्स की डॉलर्स? तर बघा जापनीज येन, ऑप्शन ए, जापनीज येन. ठीक आहे, येन हे जपान या देशाचे चलन आहे. रुपया आपल्या भारत देशाचे चलन आहे. पाऊंड्स म्हटलं की युनायटेड किंगडम, UK, आणि डॉलर्स म्हटलं की आपल्याला माहिती आहे USA. प्रश्न क्रमांक 17 दिलाय की महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र टिंब जलसिंचनाखाली आहे. कालवा, तलाव, विहीर की उपसा? तर बघा ऑप्शन सी इथे उतरेल, विहीर. विहीर जवळजवळ 55%. ठीक आहे, सर्वाधिक 55% क्षेत्र हे विहीर जलसिंचनाखाली आहे. प्रश्न क्रमांक 18 दिलाय की राजूने रेडिओ बंद केला, वाक्यातील उद्देश ओळखा. राजूने रेडिओ बंद केला, तर ऑप्शन सी हा राजूने येईल इथे, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 19 दिलाय की पंचायत राज हा विषय टिंब मध्ये समाविष्ट केला गेला आहे. पंचायत राज, तर पंचायत राज म्हटलं की राज्यसूची, ऑप्शन सी, राज्यसूचीमध्ये समाविष्ट केला आहे. 20वा प्रश्न आहे, दुर्लक्षित मातांचे कल्याण, बाल विवाहास विरोध व श्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला सेविका कोण? बघा महत्वाचा प्रश्न आहे, कोण आहेत त्या आद्य महिला समाजसेविका? तर ऑप्शन ए उत्तर येईल, सावित्रीबाई फुले. 21वा प्रश्न आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला 3 जानेवारी 1831 ला, ऑप्शन ए उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 22वा की वाणी जयराम यांचे निधन झाले. मागच्या वर्षी निधन झाले वाणी जयराम यांचे, तर त्या कोण होत्या? तर बघा या प्रसिद्ध गायिका होत्या, ऑप्शन बी इथे उत्तर येईल. फोटोत बघू शकता, या आहेत वाणी जयराम. प्रश्न क्रमांक 23 दिलाय की भीम हे लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते? भीम, BHIM. तर बघा भीमचं फुल फॉर्म आहे भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे, 2016 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं नरेंद्र मोदीद्वारे, ज्याद्वारे आपण UPIने, ठीक आहे, UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो. प्रश्न क्रमांक 24 दिलाय की भारतात स्वदेशी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या लाल बालपाल या त्रयीमध्ये हे नव्हते. लाल बालपाल अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, यासंबंधी लाल बालपालवर एक प्रश्न विचारला जातो नेहमी. तर बघा या त्रयीमध्ये लाल बहादूर शास्त्री हे नव्हते. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, आणि लाल म्हणजे लाला लजपत राय. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री नव्हते. प्रश्न क्रमांक 25 कडे आता वळूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? चला 4 ऑप्शन आहेत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? तर नायगावला झाला. आता नायगाव कुठल्या जिल्ह्यात येतो? चला कमेंट करून सांगा मला. प्रश्न क्रमांक 26 आहे की खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? 4 ऑप्शन आहेत. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? तर गोदावरी, ब्रह्मपुत्र आणि गंगा या नद्या जाऊन बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. पण यमुना ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही, तर ती गंगेला जाऊन मिळते, आणि पुढे गंगा ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 27 दिलाय की ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण काय आहे? 4 ऑप्शन आहेत. ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, CFCS. प्रश्न क्रमांक 28 दिलाय की मानव धर्म सभेची स्थापना कधी व कुठे झाली? 4 ऑप्शन आहेत. मानव धर्म सभेची स्थापना तर बघा 22 जून 1844 ला. ठीक आहे, 1844 ला गुजरातमधील सुरत येथे झाली या मानव धर्म सभेची स्थापना. बघ पुढचा प्रश्न दिलाय 29वा. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिलं? सांगा बघू. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिलं? 1936 ला प्रकाशित झालेलं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF पाहिजे असतील, ह्या ज्या मी काही क्वेश्चन्स घेतो त्याच्या PDF पाहिजे असतील तर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र भरती अपडेट्स नावाचा, तो लगेच जॉईन करून घ्या. प्रश्न क्रमांक 30 दिलाय की 15 ऑक्टोबर 1888 रोजी आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणाच्या मदतीने सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक सुरू केलं होतं गोपाळकृष्ण गोखले यांच्या मदतीने. प्रश्न क्रमांक 31 आहे. सध्याचा नाशिक जिल्हा मुघल कालावधी दरम्यान टिंब म्हणून ओळखले जात होते. सध्याचा नाशिक जिल्हा
तर बघा हा गुलशनाबाद, हा लक्षात ठेवा, गुलशनाबाद या नावाने ओळखला जायचा, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 32 कडे आता वळूया. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, या वाक्यातील अलंकार ओळखा. तर बघा या वाक्यातील अलंकार येईल हे रूपक अलंकार होईल, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 33 दिलाय की कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंथलगिरी. तर बघा कुंथलगिरी म्हटलं की उस्मानाबाद, ऑप्शन सी उत्तर येईल ते. प्रश्न क्रमांक 34 दिलाय की सन 1851 मध्ये परमहंसम सभेच्या सदस्यांवर टीका टिप्पणी करणारी परमहंसन मतप्रशंसा नावाची कविता कोणी प्रसिद्ध केली? महत्वाचा प्रश्न आहे. तर कोणी प्रसिद्ध केली होती? तो ऑप्शन डी रामकृष्ण अनंत उर्फ गुजाबा जोशी यांनी प्रसिद्ध केली होती. प्रश्न क्रमांक 35 आहे की विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदी संबंधित तरतूद करणारे हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता? चला, मोठा प्रश्न आहे पण महत्वाचा प्रश्न आहे. 1949 मध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा राजीनामा दिला होता. प्रश्न क्रमांक 36 काय बघा. नागपूर करार कोणत्या वर्षी झाला आहे? नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे? तर बघा 1953, ऑप्शन सी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37 आहे की कापूरवाडी जलाशयात 81 प्रकारच्या देशी विदेशी पक्ष्यांची नोंद झाली, ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? सांगा बघू. कापूरवाडी. तर कापूरवाडी म्हटलं की नगर, अहमदनगर, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 38 कडे आता वळूया. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वयाच्या 16व्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्यारोहक कोण? माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर, याची उंची किती आहे? चला कमेंट करून सांगा मला. उंची किती आहे माउंट एव्हरेस्टची? तर 16व्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्यारोहक म्हटलं तर 2010 साली कोणते आहेत? तर अर्जुन वाजपेयी, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 39 कडे आता वळूया. हळदीमधील पिवळा रंग टिंबटिंबच्या उपस्थितीमुळे असतो. हळदीमधील पिवळा रंग. तर बघा ऑप्शन सी कुरकुमिन, कुरकुमिन. ठीक आहे, लक्षात ठेवा. कुरकुमिन हा देखील नेहमी प्रश्न विचारला जातो. तर कुरकुमिनच्या उपस्थितीमुळे असतो. प्रश्न क्रमांक 40 शेवटचा प्रश्न आजचा. मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही, मी शाळेत जाणार नाही, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल, संयुक्त, सुटे की मिश्र? तर बघा ऑप्शन ए केवल या प्रकारचे वाक्य आहे. ठीक आहे. तर 40 अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण. या 40 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती कमेंट करून नक्की सांगा मला. सोबत बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चला, उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर भरती संबंधित रेग्युलर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया महाराष्ट्र भरती अपडेट्स या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.